मित्रांनो, महाराष्ट्राच्या राजकारणात काही मतदारसंघ असे असतात की जिथं निवडणूक म्हणजे फक्त मतदानाची प्रक्रिया नसते, ती असते प्रतिष्ठेची लढाई, ती असते दोन विचारसरणींचा संघर्ष आणि काही वेळा तर ती असते दोन घराण्यांची दीर्घकालीन स्पर्धा. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राहुरी विधानसभा मतदारसंघ हा अगदी तसाच आहे. इथं निवडणूक जाहीर झाली की राजकारणात एक वेगळंच वातावरण तयार होतं. गावोगावी चर्चा सुरू होते, चहाच्या टपऱ्यांवर राजकीय अंदाज लावले जातात आणि प्रत्येकाच्या तोंडावर एकच प्रश्न असतो, यावेळी लढत कोणामध्ये होणार. मित्रांनो, राहुरीच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षांपासून एक परंपरा तयार झाली, ती म्हणजे कर्डिले विरुद्ध तनपुरे. म्हणजे एका बाजूला कर्डिले कुटुंब आणि दुसऱ्या बाजूला तनपुरे घराणं. पण यावेळी परिस्थिती थोडी वेगळी आहे, कारण या मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे आणि या पोटनिवडणूक म्हणजे राजकारणात अनेक वेळा अनपेक्षित घडामोडी घडवणारा प्रसंग. मित्रांनो, राहुरी मतदारसंघ हा साधा मतदारसंघ नाही, तो 3 वेगवेगळ्या भागांमधून तयार झालेला आहे. राहुरी तालुक्याचा मोठा भाग हा पाथर्डी तालुक्यातील काही गावं आणि अहिल्यानगर परिसरातील काही भाग अशा मिश्र स्वरूपाच्या मतदारसंघामुळे इथलं राजकारणही तितकंच गुंतागुंतीचं आहे. इथं प्रत्येक गावाचं राजकीय गणित वेगळं आहे. कुठं शेतकरी प्रश्न महत्वाचा आहे, कुठं सहकाराचं राजकारण निर्णायक ठरतं, तर कुठं स्थानिक नेत्यांची प्रतिष्ठा मतदारांना प्रभावित करते. मित्रांनो, 2024च्या निवडणुकीत या मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर मतदान झालं होतं. लोकांनी उत्साहानं मतदान केलं. त्या निवडणुकीत एकूण लाखो मतदारांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. मतदानाचं प्रमाणही चांगलं होतं आणि त्या निवडणुकीचा निकाल आला तेव्हा राजकीय समीकरण स्पष्ट झालं. भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्राजक्त तनपुरे यांचा मोठ्या मताधिक्यानं पराभव केला. तो फरक साधा नव्हता, हजारो मतांचा फरक होता. म्हणजेच मतदारांनी स्पष्टपणे एका बाजूला कौल दिला होता. पण मित्रांनो, राजकारणात परिस्थिती कायम स्थिर राहत नाही. काही महिन्यांपूर्वी एक मोठी घटना घडली. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांचं दुर्दैवी निधन झालं. त्यामुळे या घटनेमुळे राहुरी मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची वेळ आली. राजकारणात अशा घटना अनेकदा नवीन समीकरण तयार करतात, कारण एका नेत्याच्या जाण्यानं एक जागा रिकामी होत नाही, तर अनेक राजकीय शक्यता उघड्या होतात. मित्रांनो, शिवाजी कर्डिले हे फक्त आमदार नव्हते, ते सहकार क्षेत्रातही प्रभावी व्यक्तिमत्व होतं. जिल्हा बँक, स्थानिक संस्था आणि संघटनांमध्ये त्यांचा मोठा प्रभाव होता. म्हणूनच त्यांच्या निधनानंतर राहुरीच्या राजकारणात एक प्रकारची पोकळी निर्माण झाली आणि त्या पोकळीतून नवीन राजकीय समीकरणं उभी राहू लागली. भाजपकडून लगेचच एक संदेश देण्यात आला. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्थानिक नेतृत्वानं कर्डिले कुटुंबाला पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट केली. याचा अर्थ काय? तर मित्रांनो, पोटनिवडणुकीत सहानुभूतीचा मुद्दा पुढे येऊ शकतो आणि म्हणूनच शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांचं नाव चर्चेत येऊ लागलं. अक्षय कर्डिले हे अजून राजकारणात फार मोठ्या पातळीवर आलेले नाहीत. त्यांनी यापूर्वी कोणतीही मोठी निवडणूक लढवलेली नाही, पण त्यांचा राजकीय प्रवास सुरू करण्यासाठी ही पोटनिवडणूक खऱ्या अर्थाने एक संधी ठरू शकते. मित्रांनो, भारताच्या राजकारणात, महाराष्ट्राच्या राजकारणात सहानुभूतीची लाट अनेकदा निवडणुकीचा निकाल बदलते. इतिहासात अनेक उदाहरणं आहेत. एखाद्या नेत्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबातील सदस्याला उमेदवारी दिली जाते आणि मतदार भावनिक पातळीवर त्यांना पाठिंबा देतात. राहुरीमध्ये असंच काय होणार का? हा मोठा प्रश्न आहे. तर दुसऱ्या बाजूला एक वेगळीच राजकीय कथा सुरू आहे, ती म्हणजे तनपुरे कुटुंबाची. मित्रांनो, राहुरीच्या राजकारणात तनपुरे कुटुंबाचं नाव खूप वर्षांपासून. या मतदारसंघात अनेक निवडणुका अशात लढल्या गेल्या. एका बाजूला कर्डिले आणि दुसऱ्या बाजूला तनपुरे घराणं. कधी प्रसाद तनपुरे मैदानात उतरले, तर कधी त्यांच्या पत्नी उषाताई तनपुरे मैदानात उतरल्या आणि नंतर पुढच्या पिढीत प्राजक्त तनपुरे. म्हणजेच ही फक्त 2 उमेदवारांची लढाई नाही, तर ही 2 राजकीय घराण्यांची परंपरेची स्पर्धा आहे. मित्रांनो, 2019ची निवडणूक विशेष लक्षात ठेवण्यासारखी होती. त्यावेळी प्राजक्त तनपुरे यांनी विजय मिळवला होता. त्या निवडणुकीत लढत थेट होती आणि जेव्हा लढत थेट होते तेव्हा निकाल अनेकदा वेगळा लागतो. पण काही वेळा तिसरा उमेदवारही मैदानात उतरतो आणि त्या तिहेरी लढतीचा फायदा एखाद्या बाजूला मिळतो. राहुरीच्या इतिहासात अशा घटना घडल्या. मित्रांनो, आता या पोटनिवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं, कारण यावेळी राजकारणात अनेक शक्यता आहेत. एक शक्यता अशी की पुन्हा कर्डिले विरुद्ध तनपुरे अशीच पारंपरिक लढत होईल. दुसरी शक्यता अशी की काही नवीन चेहरे मैदानात उतरतील आणि तिसरी शक्यता की एखादा मोठा राजकीय धक्का बसू शकतो. मित्रांनो, राजकारणात अफवा आणि चर्चा या कायम सुरू असतात. काही दिवसांपासून एक चर्चा जोरात आहे, ती म्हणजे प्राजक्त तनपुरे यांच्या राजकीय भूमिकेबाबत. काही कार्यक्रमांमध्ये त्यांच्या पेहरावाबद्दल चर्चा झाली. भगवी टोपी, भगवी उपरणं आणि त्यातून काही लोकांनी असा अंदाज लावायला सुरुवात केली की कदाचित
ते वेगळ्या राजकीय मार्ग निवडतील. पण राजकारणात दिसतं ते नेहमी खरं असतं असं नाही. कधी कधी ते फक्त राजकीय संकेत असतात, कधी कधी ते दबाव निर्माण करण्याची रणनीती असते आणि कधी कधी ते पूर्णपणे अफवा असतात. मित्रांनो, या सगळ्या चर्चांमध्ये अजून एक नाव समोर येतं, ते म्हणजे डॉक्टर सुजय विखे. त्यांच्या एका वक्तव्यात त्यांनी सांगितलं की या पोटनिवडणुकीत ते स्वतः उमेदवार नसतील, पण काही सर्वेक्षणांमध्ये त्यांचं नाव वर असल्याचं त्यांनी म्हटलं. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की या मतदारसंघात अजूनही अनेक राजकीय पर्याय खुले आहेत. मित्रांनो, राजकारण हे बुद्धिबळाच्या खेळासारखं असतं. इथं प्रत्येक साल विचार करून खेळली जाते. कधी एखादा प्यादा पुढे केला जातो, कधी घोडा चालतो आणि कधी शेवटी राजा स्वतः मैदानात उतरतो. राहुरीच्या पोटनिवडणुकीतही असंच काही होऊ शकतं, कारण या मतदारसंघाचा निकाल फक्त एका जागेचा प्रश्न नाही, तो संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव टाकू शकतो. मित्रांनो, अहिल्यानगर जिल्हा हा नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्वाचा राहिलाय. इथून अनेक मोठे नेते राज्याच्या राजकारणात पुढे आले. म्हणूनच राहुरीसारख्या मतदारसंघाकडे उभ्या महाराष्ट्राचं लक्ष लागून. आता प्रश्न असा आहे, यावेळी मतदार कोणाला पसंती देतील? सहानुभूतीची लाट काम करेल का, की अनुभव आणि संघटन शक्ती निर्णायक ठरेल, की एखादा तिसरा पर्याय अचानक पुढे येईल? मित्रांनो, राजकारणात अंतिम निर्णय नेहमी मतदारांच्या हातात असतो. नेते रणनीती आखतात, पक्ष समीकरण मांडतात, पण शेवटचा शब्द जनतेचा असतो. आणि म्हणूनच राहुरीची पोटनिवडणूक ही फक्त एक निवडणूक नाही, ती एक राजकीय कथा, ज्यात इतिहास आहे, परंपरा आहे, स्पर्धा आहे आणि कदाचित अजूनही काही मोठे ट्विस्ट बाकी आहेत. मित्रांनो, या निवडणुकीची घोषणा अजून व्हायची आहे, पण राजकीय वातावरण आधीच तापायला लागलंय. गावोगावी चर्चा सुरू आहे आणि पुढच्या काही आठवड्यात राहुरीचं राजकारण अजून रंगणार आहे. मित्रांनो, ही कथा इथं संपत नाही, कारण पुढे अजून मोठ्या राजकीय घडामोडी घडू शकतात आणि या घडामोडींवरती लक्ष ठेवणं महत्वाचं आहे. कारण राहुरीची लढत कधी कधी फक्त राहुरीपुरती मर्यादित राहत नाही, ती संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरते. राहुरीच्या रणांगणात नेमकं काय होत आहे यावर महाराष्ट्र वार्ताचं लक्ष आहे. महाराष्ट्र वार्ताच्या माध्यमातून नेमकं काय घडतंय हे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र वार्ता. व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.